लातूर फाट्यावर ट्रकच्या धडकेत निष्पाप बालकाचा अंत. प्रशासनाच्या डोळेझाक धोरणामुळे नागरिकात संतापाची लाट. नमस्कार. नांदेड शहरातील मोंढा ते सिडको या मुख्य रस्त्यावरील लातूर फाटा येथे आज दुपारी 5:30 एका भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 वर्षीच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लातूर फाटा येथे मोटरसायकलवरून सिडकोकडून मोंढ्याकडे जात असताना लातूरकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40DC 2995 ने मोटरसायकल चोराला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचेही मोठी नुकसान झाली. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. प्रशासकीय दुर्लक्षाचा हा 5वा बळी असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ही पहिलीच घटना नाही, तर लातूर फाटा हा लातूरकडे जाण्यासाठीचा महत्त्वाचा चौक असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलीस तैनात करण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र नांदेड शहर वाहतूक शाखेकडून येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात नेहमीच दिरंगाई केली जाते आहे. या रस्त्यावरून दिवसाढवळ्या विना नंबरचे हायवा ट्रक ओव्हरलोड क्षमतेने हमेशा धावत आहेत. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप आता जनतेतून होत आहे. वारंवार निवेदने देऊनही सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत असाही सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. अजून किती निष्पाप बळींची प्रशासन वाट पाहत आहे असे संतप्त सवाल सिडको भागातील नागरिक विचारत आहेत. या भीषण अपघातानंतर आता तरी पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने ठोस पावले उचलून या चौकात कायमस्वरूपी वाहतूक कर्मचारी आणि वेगमर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.